धरणावर मासे पकडण्यासाठी. निशान सुद्धा आलाय नाशिकवरून. तर बघूया आपल्याला किती मासे भेटतायत आज. चला लेट्स गो. आता आम्ही आहोत संगमेश्वर मध्ये. मी परवा आलोय. मस्त आहे गाडी. सागर कधी घेतलीस? मस्त आहे. आपल्या तिथे एक चांगल्या क्वांटिटी मध्ये मासे भेटू शकतात. आजची अपेक्षा तर आहे पालू आपल्याला भेटू शकतात. तर आपण आता जो आपल्या डॅमला जो पारा कनेक्ट होतो त्या पाऱ्यावर आपण मासे पकडण्यासाठी जात आहोत. आपल्याला किती मासे भेटतात. विराज पाटील आमचे मेन आहेत. मेन कॅप्टन बनलेले आहेत त्या. बघूया विराज काय काय आणलेस मासे पकडायला दाखव. याच्यात काय रेग्युलर. हो ठेवा तो हे बघ. पहिल्याच गडी बाद झाली नाही अशा प्रकारे. पहिल्याच गडी बाद. इथं जागायला आला. ही रस्त्यावरची घाण आहे ती मला चांगली वाटत नाही. पायाने उडवणार. तर आता मी आहे संगमेश्वर मध्ये आणि वाजलेत सकाळचे 11 आणि आम्ही आलो आहोत मासे पकडायला धरणावर. आपल्या तेलेवाडी उमरे धरण त्या धरणावर आलेलो आहोत. वैभव सुद्धा आलाय. निशांत सुद्धा आलाय. निशांत नाशिकवरून आलाय. वैभव मुंबईवरून खास मासे पकडण्यासाठी आलाय. बघूया किती मासे भेटतात. तर आता आपण उमरे जी धरण आहे तिथे आपण आलेलो आहोत मासे पकडण्यासाठी. बघूया आपल्याला काय काय मासे भेटतात. मला तर वाटतं पालूच भेटतील. पालू आणि खवले. फक्त पालू. आम्हाला दुसरा कुठला मासा आवडत नाही. आम्हाला फक्त पालू पाहिजे. पालूच सांबार करणार. आता जे मासे पकडणार त्याचं संध्याकाळी विराज सांबार बनवणार. कालवान बनवणार. पालूजी चांगले लागतात. एक नंबर. काय करतील पचायला आलं की काय पण करू. इथनं खाली नेली गाडी. डेंजर आहेत. सरळ ही वाट जाते धरणात. आता आपण आलेलो आहोत डॅमच्या बॅक साईडला. बॅकवॉटर कोण आहे रे? वेडू काय? बघूया मासे किती भेटतात. विराज म्हणतोय मी तर 100 मासे पकडीनच. 100 मासे जोपर्यंत भेटत नाहीत त्याशिवाय मी जाणारच नाही असं विराजचं म्हणणं आहे. हा खूप भारी विवाद आहे. तुम्हाला दाखवतो. उसने भी तुझसा देखा कहा है रौनके वहाँ तू है जा मेरी बाहों में रहना यही है दुआ. सगळ्यांचा आहे झगडाचा विषय तो. हा हे मासे पकडायला आलेले आहेत. ती जी युट्यूबला व्हिडिओ आणि वगैरे व्हायरल झाले आहेत बॉटली कापून तसं इथं प्रयत्न केलेला दिसतोय. पण मासे भेटलेत का काय माहिती. त्याच्यात धरणाचा बॅक साईडला व्ह्यू जबरदस्त आहे. मस्त वाटतंय. हा बरं वाटतंय. तिला गणपतीला कोणाला दुर्वा पाहिजे असेल ना तर तुम्ही ह्या धरणाच्या बॅक साईडला येऊन आहे ना दुर्वा बघू शकता. सगळीकडे दुर्वा आहेत. भरपूर स्टॉक आहे. तेलेवाडी ग्रामस्थ मंडळ त्यांना सांगू शकतो की इथं भरपूर दुर्वा आहेत गणपतीसाठी. सर्वांनी इथे यावे आणि दुर्वा घेऊन जावे. भरपूर पुढे गेली ती. ते भरपूर पुढे गेले रे. खेकडे पकडताना दाखव. काय नाही काय नाही. आपण जर कोकणात रानामध्ये जर फिरत असलो तर आपल्याला भरपूर रानभाज्या आपल्याला पावसाळ्याच्या दिसतात. टाकळा भाजी तिथे. विराज ते सोड. अरे ते बोट होती ती इथं
आणि त्याच्यातनं आपण तिकडे गेलो होतो ते बोटीतनं पण नाही मजा यायची. ती घेऊन. आणि निशान होताच काय तेव्हा? मी नव्हतो बोट साहिल आणि विराज बोट ओढून नेत होते. आता बोटीतनं गाड्या किती गेल्या? आणि गोव्याच्या किनाऱ्यावर गाणं लावलेलं होतं. 14 की 15 घरं आणलेलं होते आणि- तरी घरात घेऊन माझ्यानी सगळ्या निला निघाऱ्या ओढून. नवीन घऱ्या. सगळ्याच बोटी आणि विरा हे बघ त्या बोटीला पुढं दोरी होती आणि दोरी ओढून ओढून चालत नाही धरणातून. तेव्हा मजा आली होती. तो हा रे आपला साई मापूस कुठं? साई मापूसकर सध्या हरवलेत रे. साई मापूसकर आता बिझी माणसं आहेत. कामाला लागली तरी ते जॉब जॉब बिझनेस. कुठे इजिप्त मध्ये गेला ना? इजिप्तला. इजिप्त मध्ये गेला. काय करायचं? तो येत नाही रे इकडे आता. विसरला तो गावाला. हा, स्वर्गाला विसरला आहे. स्वर्गाला विसरला. तो आता डायरेक्ट म्हणालाय गणपतीमध्ये फ्लाईटची बुकिंग आत्ताच करून ठेवणार आहे बोललाय काहीतरी. पण नाही ते हे वेटिंग करायला बोलला. काय माहित आता येतोय काय. त्याला फोन करायचा म्हणजे कसं हे व्हॉट्सअप कॉल ना फक्त. तो व्हॉट्सअप कॉल करायला लागतो. बुलेटची डिलिव्हरी घ्यायला हा डिलिव्हरी घेतली होती भर पावसात अरे एवढं कमरेपर्यंत पाणी होतं. मला आपला- पण लहान स्पॉट आलेला आहे मासे पकडण्याचा. बघूया विराज अथक परिश्रम पाटील. पोचलेलो आहे आपण. ते अजून आपल्या पुढे जायला बघतायत. जेवढं आपण पुढे जाऊ तेवढे माशांची हे Quantity जास्त. क्वांटिटी आणि साईज सुद्धा वाढत जाते. खूप मोठे मोठे मासे आहेत धरणामध्ये. तिकडे मग दिसते ते त्याला पुढे काढले. नाही मगरचं तोंड वरती नाही, तो वेल दिसतोय. नारळ दिलेला आहे. साहिल नेवरेकर यांची 4 व्हीलर जी गेल्या पावसाळ्यात गेली होती रस्त्यावरून वाहून, ती बघा इथं अवशेष तिचे इथे भेटलेत. हे प्रणय चप्पल बघ. प्रणयची चप्पल सुद्धा आहे जी आम्ही पुष्कर बांधण्यावर मासे पकडायला गेलो होतो तेव्हा त्याची चप्पल ती शेती करायच्या त्या मळीमध्ये घुसली होती. तीच ती चप्पल. ही कोणची? ही साई पूजाची आहे. हे जे व्हिडिओ मध्ये ज्यांची नावं आहेत त्यांनी सर्वांनी कमेंट करावी. कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिलीला सांगा प्लीज. रिक्वेस्ट करतो आम्ही. आणि मराठी माणूस जरा वर जातोय यांना तुम्ही फॉलो करा. पूर्ण व्हिडिओ बघा. दलदलीचा रस्ता अमेझॉन मधून आम्ही जात आहोत. हिरालची पर्स आहे. हिराची पर्स आली. चप्पल सुद्धा आहे. ओवी पात्रे. ए, चप्पल भेटली तुझी. येऊन येतो. पाय आपल्याला दिसत आहे बघा. बघू शकता केवढा मोठा पाय आहे. मे बी या रस्त्यात जात असावेत. ए, बाबा, ए. हे विराज कुठे नेतोय भोसडीच्या? अरे चल मारतो असा. म्हणजे जे म्हणतात ना महिन्यात 2 दिवस गावाला गेलं पाहिजे ते खरं आहे. तुला काय वाटतंय? हा खरं आहे. हा, तुझं म्हणणं काय याच्यावर? 2 महिन्यात म्हणजे 2 एक महिन्यातून एका महिन्यातून 2 दिवस गावाला गेलं पाहिजे त्याचं म्हणणं तुझं. इकडे आलेलो बरं आता. अरे तू आलाय आमचं काय? अशासाठी जे लावणार आहे खाद्य ते दाखव. काय आहे? काडू. काडू आहे ना? काडू आहे. काडू असा गरीला लावतात. गरीला म्हणजे गळला. बघूया कसा लावताय विरोध. लाव बरोबर लाव. कट करायला लागतो. ओहो काढू हा काढू असा कापायचा हम्म. म्हणजे असं घुसवायचं त्याच्या. अच्छा. पण हा लय वळवळ. लावायचं. हम्म. मी बारीक साईज घेतली. पूर्ण टाकायला लागतो. फिरायला मोठा लागतो. आई साईज मोठी. नो सेक्सुअल कंटेंट इन व्लॉग असा लावलेला आहे. आणि आता बघूया टाकतोय विराज. ट्रेक आहे 12 किलोमीटरचा. हम्म. जसा आता आपण ट्रेक केलेला आहे हं. तसाच आहे. पण तिथं डॅम नाही, मग? धबधबा आहे, असं पॉन्ड आहे खाली. कोलाडला. हा, ओके. तिथे सुद्धा आपल्याला व्हिजिट द्यायला लागणार आहे. द्यायला लागणार आहे. आपल्यासाठी काही नवीन नसणार आहे पण ते, हम्म. कारण आपल्याला सवय आहे ना इथली. आपल्याला सवय आहे धबधब्याची. हा बघा कसा पाण्यातून जातोय बघा. ऐस, दलदलीचा रस्ता अमेझॉनचं रान. बाई ग खेकडाचा आवाज. विराज खरी गोष्ट आहे. जेव्हा आपण जॉबसाठी किंवा
बाहेर असतो आपल्या गावाच्या बाहेर, तेव्हा आपण महिन्यात नाही एकदा तरी आपल्या गावाला यायला पाहिजे. ही जी आपुलकी असते ती टिकून राहते. सुरुवात झालेली आहे. विराज यांनी पहिला मासा याला काय लावलेच नाही ते घरीला. लावणार त्याला पण काढू लावणार. बघूया आता किती मासे भेटतात. पहिलीच गळ टाकत आहे विराज पाटील. मी याला हे काय याच्यात एखादा ना गळ नाही. हे काय याच्यात काय मग एकाला माशाला आलेत आणि घरीला गळ नाहीत. हाय नशीब वाचला. आलू आलेला आहे आपल्याला दिसतंय. हे कॅमेरामध्ये दिसत नसेल. तिथे आहेत 3-4 पण येणार होता रे. वैभव आला नाही. नाही ते कुठेतरी बाहेर आहे त्याला. प्रणय काय तो काळू वॉटरफॉलला जाणार आहे. काळू वॉटरफॉल. अरे मोठ्या मोठ्या धबधब्यात जातो तो मोठा खाली. जातो पण तो कसं झालं तो घरी सांगत नाही. आईला सांगतो काहीतरी वेगळं आणि स्वतः कुठेतरी जातो भलतीकडेच. त्याची मित्रमंडळी भरपूर आहे. आता जेव्हा आपण पावसाळ्यात जेव्हा गाव येतो तेव्हा मित्रांसोबत मासे पकडायला जायची मजाच काय वेगळी असते. मजा वेगळी म्हणजे जेव्हा मासे भेटतात तेव्हा मजा वेगळी. मासे भेटतील नक्कीच भेटतील. मजा वेगळी नाही. वैभवला काय नाराज दिसतोय. बरेच जण आपण जेव्हा माशाला येतो मासे पकडायला तेव्हा लगेच काय वैभव मासे भेटत नाहीत. त्यामुळे आपल्याला पेशन्स ठेवावे लागतील. वेळ लागतो पण भेटतात, नक्कीच भेटतात. 3 शार्प शूटर आपल्याला दिसत आहेत. शिवत पण नाही. तू लगेच कशाला काढतोस? मला लगेच एकमेकांवर त्यांची मासे भेटत नाहीत म्हणून एकमेकांवर चिडाचिड करतायत. अरे माझं पकडला आमचा मधला आहे ना शिकारी. ह्या शिकारीला मासा एवढा भेटलाय की तो घरी ओढता पण येत नाही. जमिनीत गेला वाटतं खाऊन. अरे नाही घरी तुटण्याची शक्यता आहे त्यामुळे जास्त जोरात ओढत नाही. माशाला खेळवतो. मोठा दिसतोय जास्ती 5 किलोचा वाटतं. हो 5 किलोचा आहे म्हणून ओढत नाही रे. तंगूस तुटून जायचं. मेला ना एकमेकात आता अडकवलीत वाटतं. याची पण तिथंच आहे तुझी पण तिथंच आहे. आमच्या आधी अडकले ना माशाला. मासा दगडाच्या आत घुसलाय. हो आतमध्ये गेला जमिनीत. थोडं मासा एक नाही 14 घऱ्या आणतात. 14 मासे 14 घरा घेऊन जातात. समुद्रामध्ये आणि मासा तर एक भेटत नाही यांना. लोकेशन नुसती चेंज करताय. चेंज करावी लागते. आता भरपूर आहे. चला स्नॅक टाइम ब्रो. स्नॅक टाइम झालेला आहे. पाऊस वाटतं चांगला येणार आहे दणकवून. आपली छत्री फिंगरप्रिंट वाली आहे. बटन नाही. थांब उघड उघड उघड. अरे वा दगड घ्यायला लागेल की काय. फिंगरप्रिंट छत्री आली खाली. हा उघडलेली आहे. गुड. इकडे भेटलेला आहे. दुसरी ही घरी कुठली आली. घरी खूप लांब टाकलेली ती त्याच्यामुळे आपल्याला भेटलेला आहे माझा. सापडलेला असताना वैभव विभूते मार नको. मस्त आहे मोठा आहे. पिशवी कुठं आहे. मासा खूप तडफड करतोय. अरे 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 वारा सुटलाय. वादळ आलंय. तोक्ते वादळ आलेलं वाटतंय. हो छत्री माझी उलटी होते. चांगले आले पटापट. वारा भरपूर सुटलाय. मी सेफ मध्ये आहे. खाली बसलोय. हे बघा तिकडं वारा भरपूर सुटलाय आणि पाऊस पण पडतोय. त्या बघा लाटा. धरणाला लाटा येत आहेत. वारा खूप सुटलाय त्यामुळं येतो लगेच जात. दाखव दाखव. तर आता वाजलेत 2. येऊन आम्हाला झालेत 2 तास. पण पालू भेटलेत चांगले. मासे भेटलेत. दाखवतो तुम्हाला. थांबा जागा बदलू विरायची संपले.
पाक टाक तोपर्यंत मी नका काढून घेतो आणि तू आता व्हिडिओ करत राहा. आम्ही काय करतो व्हिडिओ करत राहा. तू व्हिडिओ करत राहा. मी व्लॉग बनवतो तोपर्यंत. एबीपी माझा ती सारा आहे ना एबीपी माझा साराला पाठवून द्यायला लागेल. साराला पाठवून देऊ. एकाने धरले पाय, एकाने धरली मान, एकाने धरले डोळे. अडीच वाजलेत आणि आता आपण झालेले आहेत मासे पकडून. आता आपण दुसऱ्या स्पॉटवर जातोय. मासे दाखव निशान. उघड चांगली 50-60 चालू आहेत, भरपूर आहेत चालू. मस्त. तुम्हाला हा जो स्पॉट हवा असेल हा माशांचा तर संपर्क साधा. वैभव विभुदे, निशांत दळी आणि विराज पाटील तुम्हाला डायरेक्ट स्पॉटवर आणून सोडतील. तर आता आपण दुसऱ्या स्पॉटवर जातोय. बघूया तिथं किती भेटतात. आता विराज पाक टाकतोय. बघूया आपण. शिकतोय तो पाक टाकायला. खाली जा वरून. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि हा शेअर करा हा व्लॉग. तोपर्यंत बाय बाय, गुड बाय. आता आपण मासे मोजूया किती भेटलेत ते. हो तिथं जिवंत आहे. हे बघा. भरपूर भेटले नाही. 1-2-1.5 तास झाला असेल फक्त. बघा. आणि हे पाग मध्ये आता भेटले. इथं खवले आहेत एक आणि एक इथले आहेत 2-3 चांगले मासे भेटलेत. तर आजचा हा संडेचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे अशा प्रकारे. तर आत्ता वाजले 3 आणि आता आपण जाऊया घरी. भेटलेत मासे तेवढे भरपूर झाले. आता भूक लागली. जेवलेलं पण नाही. जेवायला आपण जाऊया. पाक टाकून यांचं काय होत नाही. बघा तिकडे पाक टाकतो. अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. आपण मित्रांसोबत मासे पकडायला आलेलो आहोत त्याबद्दलचा. चला बाय बाय, गुड बाय.